प्रेक्षक मित्र हो नमस्कार. आज आपण बघणार आहोत कॉन्स्टेबल मंजू या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये काय घडलं आहे. तर त्या ठिकाणी मम्मी साहेब ज्या असतात त्या घरामध्ये आलेल्या असतात आणि त्या म्हणतात की मला तुमच्याशी काही देणं घेणं नाही, फक्त तात्यासाहेबांना ओझं होऊ नये त्यासाठी मी तुम्हाला इथं घेऊन आले आहे आणि दुसरं काही कारण नाही. असं नका समजू की मी तुम्हाला माफ केलं आहे. माझा अजूकही राग आहे तुमच्यावर. त्यानंतर मम्मी साहेब तिथून निघून जातात. तर चित्रकार म्हणतात काळजी करू नका सत्या मंजू, होईल व्यवस्थित. आणि हे बघा जा तुमच्या रूममध्ये आराम करा. तर दुसरीकडं जी मंजूची आई असते ती रडत असते. तेवढ्यात त्या ठिकाणी मंजूची आत्या येते आणि म्हणते, "काय गं सपने, काय गं सुनंदे, एवढी का रडतीये तू? तुझी पोरगी कुठंही तपास नाही आहे ना त्याचा? आता बघ बाई, तुलाच सांगत नाही तुझी पोरगी." तर दुसरीकडं तात्यासाहेब आणि पी ए बोलत असतात. तात्यासाहेब म्हणतात, "खरंच त्या सत्याला काहीतरी आपल्याला आता सुचवायला पाहिजे." त्या ठिकाणी पी ए बोलतात की सत्याला पण दारूचं व्यसन लावा ना. तर तात्यासाहेब म्हणतात त्याला दारूची गरज नाही, त्याच्यामध्येच खूप आग आहे, त्यामुळं लोक त्याच्यावर लगेच विश्वास ठेवतात. तर दुसरीकडं सत्या मंजू बोलत असतात. मंजू आपली इनी करत असते. सत्या म्हणतो मी देऊ का करून? मंजू म्हणते नाही नाही, तुला नाही जमणार. तर सत्या म्हणतो ओ वाघमारे, तुम्हाला असं काय वाटतं हो, मला जमणार नाही, मला जमणार नाही, म्हणजे सगळं काही तुम्हालाच जमतं का? आम्हाला काही बी जमत नाही. तर मंजू म्हणते सत्या तुला नाही जमणार. तर सत्या म्हणतो बसा. त्यानंतर वाघमारे म्हणतात दरवाजा बंद करा. त्यानंतर सत्य म्हणतो काय करायचं आहे, काहीतरी गडबड आहे. आता का बाई काय करायचं आहे तुमचं, नेमकं डोक्यात काय आहे? सत्य म्हणतो काही नको बोलू, लाव दरवाजा. त्यानंतर सत्य दरवाजा लावतो. त्यानंतर मंजूची इणी तो करून देतो आणि सत्य म्हणतो असं का बोलला तुम्ही? तर मंजू म्हणते काही नाही, कोणी बघितलं तर परत गोंगाट करतील, परत म्हणतील हा केस पण विसरून द्यायला लागला, त्यामुळे म्हटलं तुम्ही दरवाजा लावून घ्या. त्यानंतर सत्य म्हणतो ठीक मग, ठीक आहे ठीक आहे. आणि एवढं का कोणाकडे लक्ष द्यायचं आहे? लोक काय विचार करते त्यांचं त्यांना करू दे विचार. आपण कशाला उगाच लोड घ्यायचं आहे. त्यानंतर वाघमारेंना सत्य दाखवतो आरशामध्ये. वाघमारे म्हणतात इंटरनॅशनलची इनी केली. तेवढ्यात तात्यासाहेबांचा फोन सत्याला येतो आणि सत्याला तात्यासाहेब म्हणतात सत्या लवकरात लवकर घरी ये, तुझ्याकडं माझं काम आहे. सत्य म्हणतो ठीक आहे तात्यासाहेब. त्यानंतर मंजूला सत्य म्हणतो मी येतो तात्यासाहेबांना भेटून, तात्यासाहेबांचं माझ्याकडं काहीतरी काम आहे. तर तात्यासाहेबांनी पी ए बोलत असतात की आता आपला पुढचा माल सत्याला सप्लाय करायला लावा लागेल. तेवढ्यात त्या ठिकाणी सत्य येतो आणि सत्य म्हणतो येऊ का तात्यासाहेब? तात्यासाहेब म्हणतात ये ये. त्यानंतर तात्यासाहेब म्हणतात सत्या माझं तुझ्याकडं काम होतं आज खूप महत्त्वाचं, त्यामुळे मी तुला बोलवलं आहे. तर सत्य म्हणतो काय तात्यासाहेब? तात्यासाहेब म्हणतात शेतकऱ्यांचा माल पोहोचवायचा आहे. सत्य म्हणतो तात्यासाहेब थोडंसं बोलायचं होतं. तात्यासाहेब म्हणतात बोल बोल, स्पष्ट बोलणारी माणसं मला बिलकुल आवडतात, त्यामुळं तू स्पष्ट बोल काय बोलायचं आहे. तर सत्य म्हणतो मला नाही जमायचं तात्यासाहेब. तात्यासाहेब म्हणतात का रे सत्या? तर सत्य म्हणतो पण वाघमारीची तब्येत ठीक नाही ना, त्यामुळं मला त्यांची काळजी घ्यायची आहे, दुसरं काही नाही तात्यासाहेब. तात्यासाहेब म्हणतात ठीक आहे मग मी कोणाला दुसऱ्याला देऊ का? तर सत्य म्हणतो नाही नाही मी करतो सप्लाय, नका काळजी करतो. दुसरीकडं जी मंजू असते ती खाली आलेली असते आणि खाली आल्यानंतर ती तात्यासाहेबांना ते मम्मी साहेब पहिली ती बाटली भरण्यासाठी किचनमध्ये जाते. किचनमध्ये गेल्यानंतर जे मम्मी साहेब असतात त्या खुरटवाणी मंजूकडं बघत असतात आणि त्या ठिकाणी बघत असतानाच मंजू ज्यावेळेस वर जायला लागते तेवढ्यात मम्मी साहेब तिला बोलायला लागतात. म्हणतात तुझ्यामुळं आमचं वाटोळं झालं, तुझ्यामुळं माझं पोरगं तुझ्या नादाला लागलं, असं तसं बोलत असतात. तेवढंच सत्य तिथं येतो आणि सत्य म्हणतो काय गं मम्मी काय झालं? सत्याच्या पण डोक्यात येतं वाघमारे काय बोलले होते आपल्याला की मम्मी साहेबांसमोर मला बोलायचं खोटं खोटं. त्यानंतर सत्य म्हणतो वाघमारे तुम्हाला कोणी खाली यायला लावलं? तुम्ही मनाचेच एवढे शहाणे झाले आहे का? खरंच आमच्या डोक्यावर तुम्ही धोंडा म्हणून आले आहेत. खरंच ना, तुम्हाला या घरातून हाकलून द्यायला पाहिजे. असं वेगवेगळे पद्धतीनं सत्य खूप बोलतो मंजेला. आणि मम्मी साहेबां पण म्हणतात हो ना, आपल्यावर हा धोंडाच आहे आपल्या गळ्यात पडलाला. सत्य म्हणतो हो मम्मी, थांब मी तुम्हाला घेऊन जातो वाघमारे, चला तुम्ही आतमध्ये आणि पुन्हा खाली यायचं नाही, इथून कोणाला घ्यायचं ना, खाली यायचंच होतं. तर त्यानंतर सत्य आणि मंजू आतमध्ये येतात रूममध्ये. मंजू म्हणते मी धोंडा आहे का तुमच्या गळ्यात? त्यानंतर सत्य म्हणतो तुम्हीच तर बोलले होते तसं. त्यानंतर सत्य म्हणतो मला तात्यासाहेबांचं काम आहे त्याच्यामुळे जायचं आहे, गेलं तर चालेल का? मंजू म्हणते जा ना, काय हरकत आहे. पण सत्य म्हणतो नाही नाही मी नाही जात, तुमची इथं काळजी घ्यायला कोण आहे? तर मंजू म्हणते मी घेईन माझी काळजी, तुम्ही नका टेन्शन घेऊ, तुम्ही जा बिनधास्त.